राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने आज पत्रकार परिषद में बोलते हुए राज्य की राजनीति जगत से जुड़े कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। आगामी विधानसभा चुनाव में सीट बंटवारे पर जयंत पाटिल ने कहा कि हमें सीट बंटवारे से ज्यादा महाविकास आघाड़ी की जीत जरूरी है। आगामी चुनाव में राष्ट्रवादी और शिवसेना नए चेहरे को चुनावी मैदान में उतारेगी, इसका खुलासा भी पाटिल ने किया। वहीं उन्होंने लाडली बहन योजना पर भी तीखी टिप्पणी की। साधारणपणे तिन्ही पक्षांनी संकेत बाळगले पाहिजेत की महाविकास आघाडीत जागा वाटप झाल्यानंतरच आपापले उमेदवार जाहीर केले पाहिजेत। त्यामुळे शक्यतो या मर्यादा सगळे पाळतील अशी आमची आशा आहे। पण आमच्या तिन्ही पक्षात चांगला ताळमेळ आहे, संवाद आहे। आमचे शेतकरी कामगार पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, आणखीन काही लहान पक्ष आमच्याशी जोडण्याची इच्छा व्यक्त करतायत। आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ। हो, नवीन चेहऱ्यांना लोक जास्त रिस्पॉन्स देत आहेत असं आमचा ऑब्झर्वेशन आहे। आणि तुम्हाला येणाऱ्या विधानसभेत अनेक नौखे पहिल्यांदा निवडून आलेले उमेदवार महाविकास आघाडीकडून निवडून आलेले, शिवसेनेकडून आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडून आलेले दिसतील। काय 2-3 महिन्यासाठी हे करायचंय। 2-3 महिन्यासाठी सर्व निधीचं वाटप करायचंय। या शॉर्ट टर्म मध्ये हा उपक्रम राबवायचा आहे हे त्यांनाही माहिती आहे, प्रशासनाला देखील माहिती आहे। कदाचित खाजगीत तसं ते सांगतही असतील, पण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात त्यांना कोणी लाडकं वाटलं नाही। लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जो पराभव समोर डोळ्यासमोर दिसायला लागला, त्यानंतर त्यांना सर्वच लाडके व्हायला लागलेत। त्यामुळे हे 2-3 महिने, आणि जे लाडके आहेत त्यांनाही माहिती आहे हे 2-3 महिन्यासाठीच आहे।